अयोध्याला पोहोचलेलो 11 वाजलेले. रूम वगैरे घेतली गेलेली. ही बालाजी धर्मशाळा म्हणून आहे. मंदिराच्या जवळच हा रेल्वे स्टेशन रोड आहे. खूप जवळच आहे मंदिराच्या. आणि 600 रुपये इथं रेंट आहे सिंगल रूमचं अटॅचवाली. आता मंदिराचं दर्शन वगैरे घेतो आणि मग पुढचे इथले जे स्पॉट आहेत ते बघतो. तर बघू कसं आहे. तर पण वेगळंच वाईफ येऊन गेलेलं. सांगायला काहीतरी वेगळंच होते की आपला सर्व कंप्लीट झाला आज. आता फक्त दर्शन घ्यायचं. तिथं बघा त्या हनुमानाचं चित्र दिसते. असं सर्वीकडे आहे ना वेगळंच वातावरण आहे अयोध्येत. हां तर छान वाटतंय. इथं मागे मंदिर आहे आणि आपली गाडी 302 नंबरची रूम. आणि अयोध्येत ही रूम घेतलेली बालाजी धर्मशाळा म्हणून आहे. इथं या रूममध्ये मी आल्याबरोबर लगेच तयार वगैरे झालं. रूममध्ये छोटासा टॉयलेट बाथरूम अटॅच आणि हा एक बेड आहे. आणि असा माझा पसारा पडलेला आहे कारण मला लगेच ड्रेस बदलवला. आणि आजचा माझा लुक जो आहे तो असा आहे. इथून तो कडच दिसतोय राम मंदिराचा. आणि आता हनुमानगडीकडे जातोय. सर्वात अगोदर हनुमानगडीला जाणार आहे. मग दशरथ महल वगैरे. तिथं 12:30 वाजता राम मंदिर बंद होतं. तर त्यामुळे मग अगोदर हनुमानगडीचं दर्शन घ्यायला पाहिजे असं सर्व सांगतात. आणि 2 वाजेनंतर बाकीचे मंदिर बंद होतं. त्यासाठी अगोदर हनुमानगडीला जातोय. इथं लिहिलेलं श्रीराम जन्मभूमी पथ. किती भारी वाटतं ना. श्रीराम जन्मभूमी पथ नाव आहे. महल आहे महल. आणि पोलीस वगैरे सिक्युरिटी खूप आहे. हा राम जन्मभूमी पथ आहे. इथून राम जन्मभूमी इथं मंदिरात रामलल्लांच्या मंदिराकडे जाता येतं. आता हनुमानगडीकडे चाललेलं आहे. मित्रांनो हनुमानगडीला आलेलो आहे. आणि हनुमानगडीला आता मंदिर बंद होतील. तर खूप मोठी लाईन आहे. मागेपर्यंत लाईन आहे तिकडे. तर दर्शन होणं काही शक्य नाही आहे. इथूनच आपण अगोदरच बाहेरूनच दर्शन घेऊन घेऊ. दर्शन रांगेत लागतोय. मंदिर आहे आणि हे नसणार असं होणार आहे. हे बघा राम भक्त हनुमान. मित्रांनो मध्ये कॅमेरा अलाउड नव्हता आणि माझं जवळपास 15 ते 20 मिनिटात माझं दर्शन झालं. दर्शन झाल्यानंतर मी दशरथ महल च्या दर्शनाला आलेलो आहे. हे दशरथ महल आहे. तर बघा
भवनला दशरथ भवनपासून जवळच आहे कनक भवन. मी तर मोटरसायकलवर फिरतो, पायी जर का चालायचं म्हटलं 100-200 मीटरमध्ये ते सर्व थोडी कनक भवन आहे. दशरथ महलला एवढंच माझं व्यवस्थित वाटेल मला. आणि खरं त्यावेळेस का हे मला काही माहिती नाही त्यावेळेस ते बघा लाल साहेबचे दरबार इकडे पण असते घरी. आणि इथे लिहिलेलं आहे भगवान श्री राम जी का पाल रूप दर्शन या होगा. तर चला मध्ये आपण जाऊया. ते वृंदावन सारखे त्रास देत नाही. वृंदावनच्या दुकानदारांनी त्यांना शिकवून ठेवलेले वस्तू चोरा आमच्याकडून फ्रुटी घ्या. खूप छान त्यांच्या मुली बघा तिथे. मंदिरात फोटो काढायला मनाई आहे, बाहेरूनच दाखवतो तुम्हाला. काढतायत लोक, पण आपण बाहेर निघून मित्रांनो, कनक भवनच्या शेजारीच हे एक मंदिर होतं. आणि इथं हे जे महंत जे बसलेले पठण जे करतायत त्यांचं चेहरा बघा, ते हनुमानाशी मिळते जुळते आणि त्यांचे वंशज वाटतायत. इथं त्यांचे बाकीच्या वंशजांचा पण फोटो आहे. हे महंतांना जर का तुम्ही बघाल तर तुम्हाला सुद्धा वाटेल की हे हनुमानांचेच वंशज आहेत. या मंदिरात गेलेलो होतो, तिथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल ते जे पूजेचे पठण करत होते. तर त्यांचं स्पेशल जर का बघितलं तुम्ही हनुमानांसारखं तुमचे तिथे लोक फोटो लावलं किंवा अगोदरच्या गुरु लोकांचे, तर ते सुद्धा तसेच होतं. म्हणजे मला तिथं तशी माहिती केली म्हणजे खूपच मिळते जवळ. रामानं बनते मंदिर वास्तुशिल्प साऊथ वास्तुशिल्प. ते माखन कापलं आता 20 रुपयाचं. वजन काहीच नाही, एकदम असं फेसासारखं दिसतंय, पण टेस्ट नाही एकदम भारी. पुढे लता मंगेशकर चौक वगैरे काय नेहमी प्रत्येक जसं मंदिराचे आणि पुष्कळ वेळेस ते आपण व्हिडिओ बघतो की यांची दुकानं बंद झाले दुकानात आपले फक्त तर आपले लोक ते जात नाही असं वाटतं मला. काय मित्रांनो, आता हे मी घाटावर आला रामची पोळी वगैरे तर तो घाटात माग घाटावर पाणी सर्व लोक बसताही विचारते पाय वगैरे दिसणार. आपण सुद्धा नंतर अंगावर पाणी टाकतो. पाणी लागेल तेच पाण्याचा वरती वापरण्यासाठी पाणी टाकले. आणि समोर लता मंगेशकर चौक आपण तिथं इथे आता घाटावरची आरती झाली की रामची गोडी इथं लोक आंघोळ करतात. इथून आता पाणी येते सगळे आंघोळी करताय. काही खोल नाही, मला वाटलं खोल असेल. लोक तर बिंदा चालल्यामध्ये म्हणजे काहीच नाही. अरे काहीच खोल नाही ते बिलकुल. वा 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 मस्त छान आंघोळ करतायत लोक इथं खेळामध्ये. दिवे सोडतात. आणि आता मी विचारलं तर त्या साईडला समोरच्या साईडला आता संध्याकाळी 4 ते 20 नदी तिकडच्या साईडला आहे. तिथं पाणी इकडे आणलेलं ना गंगेमध्ये. तर त्याला हा घाट आहे आणि याच घाटावर सगळ्याची बोटिंग वगैरे करून आणतात. शरयू नदीचं तर चांगलं मोठं पात्र दिसतं आणि तिकडं डोक्यामुळे बघा झालेलं. मी बोटिंग करायसाठी जात होतो, पण ते बोलले 5 वाजताच बंद होऊन जातं, नाही म्हणतात वगैरे सोडतात. बंद आहे
आणि इथंच ती आरती होणार आहे. आरतीसाठी आलेलो मी. मित्रांनो, शरयू नदीच्या आरतीचा लाईव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे, तर तो बघून घ्या. हनुमानगडीचं दर्शनाला जातोय. एकदम शांततेत दर्शन झालं. मोजून 1 मिनिट सुद्धा लागलेलं नसेल. मोजून 1 मिनिट सुद्धा लागला नाही. 1 मिनिटाच्या आत दर्शन होऊन गेलं. छान दर्शन झालं. जय सीताराम 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 जय सीताराम जय सीताराम 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 जय सीताराम. बोल बजरंगबली की, बोल हनुमंत लाला की. दीप अगरबत्ती जी राहते ना, त्याच्याकडची ही अगरबत्तीचे असे स्टँड ठेवलेले मध्ये मध्ये सगळीकडे अशी. आता ही जी हाईट दिसते ना, एवढ्या हाईटची अशी जाडवाली अगरबत्ती राहतात. इथली ना कमी झालेली आहे आणि मग तुम्ही बाहेरच्या साईडला चालतोय. जर का आता पुढे दिसली ना, मी सकाळी बघितली. आता मी दुसऱ्यांदा दर्शन घ्यायला आलेलो आहे. सकाळी मी ती अगरबत्ती बघितली होती. एकदम मोठी अगरबत्ती राहते, जाड जाड. आता मी दुसऱ्यांदा दर्शन घेऊन घेतोय रात्रीचं. आणि आता रात्रीचे काहीतरी 8:15 वाजता आहेत. 9 वाजेपर्यंत हे बघा इथे दिसते का ती आता अगरबत्ती मला दिसते. हे बघा मध्ये ही जी जाड जाड अगरबत्ती पूर्ण लांब राहते ती उंच अशी सुरू राहते. हां, मंगलदीपवाल्यांनी पण खूप केलेले इथे. जय श्रीराम, जय जय श्रीराम. सकाळी इतकी गर्दी होती, खूप गर्दी होती. आता तर काहीच नाही गर्दी त्यामुळे. आता तर सकाळी मला मोजून 20 मिनटं लागले होते. 1:30 वाजता सुरू झालं दर्शन आणि 1:50 मिनिटाला मी बाहेर आलेलो होतो. म्हणजे मी तिथं बाहेरून किती वेळ बसलो, नंतर 15-20 मिनटं तिथं बाहेरच्या पोर्चवर तिथल्या मंदिराच्या. दर्शन एकदम शांत झालं होतं त्यावेळेस, पण तसं काही घाई घाई झाली. पडव पडव लोटलाट एकदम आरामात झालं. आता पण एकदम शांततेत येईल असं वाटतंय, कारण की पब्लिक आता कमी राहते. आणि अरे हनुमानगडीचं दर्शन जबरदस्त झालं. नाही तर सकाळचं जे दर्शन होतं, सकाळी 1 किलोमीटर लाईन होती. एक तर नसेल, 1पेक्षा कमी, पण मग तरीसुद्धा खूप मोठी लाईन होती. बाहेरूनच दर्शन घेऊन रिटर्न. एक लड्डू कराया, वापस दे दिया. मेरा डब्बा वापस चेंज नहीं किया. हाँ, मेरा भी यही किया. आता बघू आता काय. आता 1 मिनिटात दर्शन झालं हनुमानगडीचं. मित्रांनो, इथलं दर्शन झाल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी परतीच्या प्रवासाला निघालो. तर पुढील व्हिडिओत आपण आता बघू परतीचा प्रवास. जय श्रीराम.